मुंबईत विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटांना कायम ठेवावेत, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत, नाना पटोलेंची मागणी। विधान परिषदेच्या 4ही जागांवर आमचं काम चांगलं, त्यामुळे परंपरागत पद्धतीने 4ही जागा जाहीर केल्या, काँग्रेसच्या नाराजीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बारामती पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा, त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदयास येईल सांगता येत नाही, युगेंद्र पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट। सेवकात मीपणा नको, अहंकार नसावा, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या। अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरून दूर करा, मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं, संजय राऊत यांचं मोहन भागवतांना आवाहन। प्रवासात असल्यानं मोहन भागवत नेमकं काय म्हणाले हे पाहिलं नाही, परंतु बराच वेळा बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो, चंद्रकांत पाटलांची भागवतांच्या वक्तव्यावर सारवासारव। सेवेच्या बाबतीत नम्रता असायला हवी, हे त्रिवार सत्य, यातून कुणाचे कान टोचले हे आपापल्या परीनं लोक अर्थ काढतायत, मला वाटत नाही त्यांनी कुणाचे कान टोचले असावेत, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। कुठेही अशांतता असू नये, देशविरोधी शक्तींना याचा फायदा होऊ नये, मणिपूरमध्ये 7 दशकांपासून हे होतंय, सरकारनं यावर लक्ष ठेवून राहावं, मोहन भागवतांच्या मणिपूरच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। जागा वाटपाची चर्चा पक्षाच्या नेत्यांसमोर करावी, माध्यमांसमोर नको, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी केलेल्या जागा वाटपाच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची सूचना। पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक, बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। बाळा नांदगावकर यांच्याशी बोललो, त्यांना निमंत्रण मिळालं नाही, पण असं होऊ नये याबाबत वरिष्ठांना सांगणारे, राज यांना शपथविधीचं निमंत्रण न दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शिंदे राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेत, सुपारी घेतलेल्या पक्षांनी कशासाठी नाराज व्हावं, खासदार संजय राऊतांची टीका। मोदींचं हे उधारीवरचं सरकार, नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरील सरकार, नितीश कुमार चंद्राबाबूंना मोठं मंत्रालय मिळालं नाही, केंद्रात नायडू आणि नितीश कुमार हे अतृप्त आत्मे, संजय राऊतांची टीका। 14 जून रोजी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात होणार बैठक। उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार। ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा, वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस, गोड बोलून काटा काढण्याचं सरकारचं काम सुरू, मनोज जरांगेंचा आरोप। सरकारला मराठ्यांबाबत माया असती तर 4-4 दिवस उपोषण करूच दिलं नसतं, जरांगेंची सरकारवर टीका। बीपी शुगर डाऊन झाल्यामुळे मनोज जरांगेंना उपचारांची गरज, मात्र जरांगेंचा उपचार घेण्यास नकार। मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी नेतृत्व करत मार्गदर्शन करावं, सकल मराठा समाजाचं शरद पवारांना साकडं। शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सर्व आपल्यासोबत राहू, नाहीतर राज्यभर लाक्षणिक उपोषण करू, तर पहिलं पवारांच्या घराबाहेर उपोषणापासून सुरुवात करू, सकल मराठा समाजाचा इशारा। सोलापूर बार्शी महामार्गावर वैराग येथे मराठा बांधवांचा रास्ता रोको, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन। पुण्याचे खासदार, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारण्यापूर्वी मोहोळ यांनी घेतली अमित शहांची भेट। खासदार रक्षा खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, सगळ्या जनतेचे मोदींचे आभार मानले, मोदींचं युवकांप्रती विजन असल्याची रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वीकारला पदभार, सामाजिक न्याय विभागाची तिसऱ्यांदा जबाबदारी सोपवल्याबद्दल मोदींचे मानले आभार। नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान, गडकरी उद्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार।
मंत्री तानाजी सावंत दादर शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थवर. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन केली चर्चा. शिवसेनेचे मुंबई पदवीधर उमेदवार डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट. महायुतीतर्फे मुंबई पदवीधरसाठी लढण्याचं अंतिम झाल्यावर पाठिंबा देणार राज ठाकरेंचं सावंत यांना आश्वासन. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. नरेश म्हस्के मागच्या दारानं शिवतीर्थ निवासस्थानी गेल्यानं चर्चांना उधाण. अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. लोकसभा निकालानंतर सदिच्छा भेट. वैद्यनाथ देवल कमिटीच्या जाचक अटींमुळे मंदिरात अभिषेक करणारे जंगम ब्राह्मण यांचा आंदोलनाचा इशारा. निवेदनातल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहकुटुंब उपोषण करणार. नागरी सुविधा आणि क्रीडांगणासाठी जागा द्या. सांगलीच्या शामरावनगर भागातील लहान मुलांचं महानगरपालिकेसमोर क्रिकेट खेळत अनोखं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.